नमस्कार. अनुष्का फाउंडेशन व तितिक्षा ग्रुप आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. अनुष्का फाउंडेशन व तितिक्षा ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने आज कोरोनासह जीवन या विषयावर आपण सर्व चर्चा करणार आहोत. कोरोना जगताना आज वाढवावी. तर मैत्रिणींनो, आजच्या या काळात आपले मनोधैर्य चांगले ठेवण्यासाठी आपण काय करायला हवे? कशामुळे आपले मनोधैर्य वाढू शकते? आपली मानसिक स्थिती उत्तम ठेवणे का आवश्यक आहे? या बाबतीत आज आपण थोडीशी का होईना चर्चा करणार आहोत. तर मनोधैर्य का व कसे वाढवावे याचे कारण म्हणजे आपल्या आजूबाजूच्या वातावरणाचा, आपल्या परिस्थितीचा, आपल्यावर घटकांचा, आपल्या मनावर, शरीरावर तसंच आपल्या जीवनावरही परिणाम होतोय. तर हा जो होणारा परिणाम आहे त्याचा आपल्या मानसिक स्थितीवर जो काय रुतलेला म्हणजे हृदयाला लागेल असा परिणाम होतो आहे, तो होऊ नये म्हणून आपले मनोधैर्य उंचावणे गरजेचे आहे. पण ते मनोधैर्य कसे उंचावता येईल आपल्याला? तर ते उंचवण्यासाठी जसे आपल्या शरीरावर आपण आजारी पडलो तर आपण औषधोपचार घेऊन बरे होतो. मग तसंच आपल्या मनावर होणारा परिणाम हा सुद्धा आपण आपले मनोधैर्य उंचावून म्हणजे आपली मनाची स्थिती भक्कम करून आपण आपले मनोधैर्य उंचावून मनावर होणारा परिणाम कमी करू शकतो. मग ते मनोधैर्य कसे उंचवायचे आपण जर या काळामध्ये एकटं पडत असू तर आपल्या मनाला भीती वाटते. पण ती भीती का वाटून घ्यायची आपण? एकटं पडू नये म्हणून आपण सर्व आपल्या मैत्रिणींबरोबर, कुटुंबातल्या आपल्या नातेवाईकांबरोबर, आपल्या घरातल्यांबरोबर सर्वांशी अगदी मोकळेपणाने चर्चा करावी. त्या चर्चेमध्ये आपण आजचा हा काळ कसा आहे इथून तर आपण संध्याकाळी काय जेवणार आहोत, कुठे जाऊ शकत नाही आपण, पण मग आपण घरामध्ये काय करू शकतो हे सर्वांमध्ये मिळून मिसळून जर आपण त्या एका दिवसाचं जर नियोजन करून बघा तर आपल्याला त्या नियोजनाद्वारे आपल्याला असं कळून येतो की आजचा जो आपला दिवस आहे तो कसा निघालेला आहे आणि इतर वेळेचा आपण कसा आपल्या वेळेचा जो अपव्यय होत होता फक्त मनावर परिणाम करून तो आपला होत नाही. कारण आपण प्रयत्न असा केलेला आहे की आपण आपल्या या लोकांबरोबर खेळीमेळीचे वातावरण ठेवून आलेल्या परिस्थितीला आपण तयार होत आहोत. त्यासाठी आपल्या मनापासून आपण तयारी करणं गरजेचं आहे. या काळामध्ये आपली मानसिक स्थिती अगदीच नाजूक झालेली असते. त्यामुळे मनात भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं असतं. या भीतीच्या वातावरणामुळे याचे परिणाम आपल्यावर तर होतातच, पण आपल्या कुटुंबावर सुद्धा होत असतात. आपल्या कुटुंबावर या परिस्थितीचा परिणाम होऊ नये म्हणून आपण एकमेकाची मानसिक स्थिती, मनोधैर्य उंचावणं गरजेचं आहे. मग ते मनोधैर्य उंचावण्यासाठी मैत्रिणींना आपण गप्पा मारा, एकमेकाशी व्हिडिओ कॉल्स करा. व्हिडिओ कॉल्सद्वारे एकमेकाच्या अडचणी जाणून घ्या. कोणाला काही मदत लागत असेल तर ती एकमेकाला करा. पण ती आपण जरी एकमेकाच्या घरी जाऊ शकत नाही सध्या, आपण एकमेकाच्या जवळ बसू सुद्धा शकत नाहीये. पण आपण साधा कॉल करून, व्हॉट्सअप कॉल करून किंवा व्हिडिओ कॉल करून मेसेजेसद्वारे आपण एकमेकाची विचारपूस करू शकतो. त्यानंतर कोण कुठल्या परिस्थितीमध्ये आहे याची जाणीव करून त्या परिस्थितीतनं त्या समोरच्या व्यक्तीला कसा बाहेर काढायचा याचे मार्ग सुद्धा आपण त्याला सुचवू शकतो. अशा प्रकारे आपले मनोधैर्य आपण कसे वाढवावे याचा प्रयत्न आपण करू शकणार आहोत. याच परिस्थितीमध्ये आपण दुसऱ्याचा विचार करणे शिकलेलो आहोत. पूर्वी म्हणजे इन द सेन्स की आतापर्यंत काय चाललं होतं, फक्त मी माझा एवढाच विचार होता. पण आता सध्याच्या काळामध्ये या कोरोनामुळे आपण एक एवढं शिकलेलो आहोत की दुसऱ्याचा विचार करणे, आपले मानसिक स्वास्थ्य जपताना
आज आपण आपले नातेवाईक, आपल्या मित्र मैत्रिणींचे मन जपण्याचा सुद्धा आपण प्रयत्न करत आहोत. त्यांच्याबद्दल आपण विचार करू लागलेलो आहोत आणि आजच्या स्थितीला ते आवश्यक आहे की आपण सर्वांनी मिळून आजच्या परिस्थितीला तोंड देणं गरजेचं आहे. कोरोनापासून स्वतःचं संरक्षण करायचे असेल तर प्रथम आपली शारीरिक स्थिती अगदी मजबूत असणे आवश्यक आहे. आपली प्रतिकार शक्ती सुधारण्यासाठी आपल्याला पर्याय नाहीये सुधारण्याशिवाय. आपल्या रोजच्या आहारामध्ये आहार हा आपला पौष्टिक असावा. त्यानंतर आपल्या आहारामध्ये फळ, भाजीपाला यांचा समावेश करा. व्यायाम व फिरायला जाणे या गोष्टी नियमित करा. रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी वरील या मी सांगितलेल्या गोष्टी म्हणजे आपल्या आहारामध्ये फळं वगैरे संतुलित आहार असणं आवश्यक आहे. ताणतणाव विरहित झोप, पुरेशी झोप आपल्या मनाला आवश्यक आहे, आपल्या शरीराला आवश्यक आहे, तरच आपलं मन प्रफुल्लित राहू शकतं. त्यानंतर आपले आरोग्य चांगले वाढवण्यासाठी, रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी शारीरिक व मानसिक ताणतणाव घेऊ नका. अँटीऑक्सिडंट व मिनरल आपल्या शरीरामध्ये वाढवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला आजारी आहे असं वाटल्यास प्रथमतः स्वतःला मनाने सुदृढ करा आणि आजच्या स्थितीमध्ये मनाने सुदृढ झाल्यानंतर कुटुंबापासून तुम्ही विलग राहा. चाचणी करून घेण्याचा किंवा चाचणीचा परिणाम मिळण्याची वाट न पाहता सर्वात अगोदर आपण कुटुंबियापासून विलग राहा. सल्ल्याकरिता डॉक्टरांशी संपर्क साधा. त्यानंतर तुमचा श्वास जर जोरात चालू असेल तर 6 तासांनी किंवा वरचेवर तुमची ऑक्सिजन लेवलची तपासा. तसंच जर आपला शरीराचे तापमान वाढलेले असेल तर ते सुद्धा मिनिमम 6 तासांनी किंवा वरचेवर आपण ते तपासत राहणे आवश्यक आहे. तसंच मानसिक स्थिती सुदृढ राहण्यासाठी सर्वात पहिले आपण शांत राहणे हा सर्वात एक मोठा पर्याय आहे. म्हणजे जे आपण चिडचिड करतो आहे ती मनाची चिडचिड होऊ नका देऊ. आपली मानसिकता जी विचलित न होऊ देता मनाने खंबीर राहिल्यास आजच्या काळामध्ये या कोविड-19 पासून बरेच जण बरे होऊन व्यवस्थित जीवन जगत आहेत आणि इस्पितळात न जाता किंवा इस्पितळात न दाखल करता सुद्धा आज बऱ्याचशा व्यक्ती सुरळीतपणे जीवन जगत आहेत. म्हणून आपल्याला या स्थितीमध्ये आपलं मनोधैर्य वाढवणं आवश्यक आहे. धन्यवाद. यानंतर मी पियाली मॅमना विनंती करेन की पुढील सूत्र पियाली मॅमने घ्यावे. थैंक यू संध्या मैम, थैंक यू अनुष्का फाउंडेशन, प्रतीक्षा फाउंडेशन आज के सेशन में मुझे इनवाइट करने के लिए, बात करने के लिए कि कोविड बैटल जो हम लोग अक्सर बोलते रहते हैं कि कोविड से हमको कैसे लड़ना है, सच पूछा जाए तो मैं तो ये कहूँगी कि कोविड बैटल है ही नहीं। अक्सर जिंदगी में लोग बहुत सारी चीज़ों से बीमार होते हैं तो वो लड़ाई नहीं होती है, वो आपको अपना ख्याल रखना पड़ता है। आप कैसे ख्याल रख के अपने आप को अच्छे से उसमें से बाहर निकाल सकते हो, इसी पे मैं आज थोड़ा चर्चा करना चाहूँगी अपने दर्शकों से, अपने फ्रेंड से, सभी से जो ये वीडियो देख रहे हैं। अभी लोग बोलेंगे कि ये बोलना बहुत ही आसान है कि कोविड से जो लड़ाई करते हैं उनको पता रहता है। मैं खुद कोविड से सर्वाइव करके बाहर निकल चुकी हूँ। 14 डेज मुझे भी क्वारंटाइन होना पड़ा था। कोविड से मैं संघर्ष करती रही। पहले 2-3 दिन तो हम यूज टू नहीं होते कि हमें क्वारंटाइन रहना है, किसी से मिलना नहीं है, बातें नहीं करना है, एक ही कमरे में आपको 14 दिन गुजरना है। तो हमको पहले चीज ये सोचना नहीं है कि ये आपके लिए किसी भी प्रकार का कोई प्रेशर है। आपको यह समझ के चलना है कि हमारे लिए हमें जल्दी इसमें से बाहर आना है और दूसरों को हमको बीमार नहीं करना है। मुझे जैसे सिम्टम्स कुछ नजर आए थे कि मुझे कोविड हो सकता है, मैंने खुद को क्वारंटाइन कर लिया था लैब रिपोर्ट में जांच अपने सैंपल्स भेजने से पहले। तो हमको सेल्फ मेडिकेशन नहीं करना है यहाँ पे।
जब तक हमारे पास नेगेटिव रिपोर्ट खुद का नहीं आ जाता है, क्योंकि हमारे परिवार, हमारे आसपास के लोग हमारे लिए बहुत महत्व रखते हैं वो, और हमको ये लाइटली नहीं लेना चाहिए। आपको कोविड होता है तो आप अपने आप को क्वारंटाइन कीजिए, डॉक्टर्स के सलाह मशवरा लीजिए, मेडिकेशन लीजिए, और 100% आप उसमें से बाहर आएंगे। कोई भी नेगेटिव थॉट लेके आपको चलना नहीं है इसमें कि हमें कोविड हुआ तो हम मर जाएंगे या फिर हॉस्पिटलाइज हो जाएंगे या फिर वेंटिलेटर की जरूरत पड़ेगी। ऐसा कुछ होता नहीं है। ये एक डर सा बैठ गया है हमारे दिलो दिमाग में, क्योंकि 1 साल से हम सब यही बात करें कि कोविड हुआ है, कोविड हुआ है। ये लेके अपने को जीना है और इसी से अपने को अपना संघर्ष आगे बढ़ाना है, और पॉजिटिवली लेके इसको साथ में लेके ही हमको आगे अपने रेगुलर रूटीन भी चालू करना पड़ेगा धीरे धीरे। आपने क्या करना चाहिए, पॉजिटिव थॉट्स रखनी चाहिए। अभी आप बोलोगे कि बीमार इंसान क्या पॉजिटिव थॉट रखेगा। हमारे पास लोग अक्सर मैसेजेस करते रहते हैं कि आपने सैनिटाइज किया क्या, आपके वजह से तो आसपास के लोगों को भी हो सकता है। तो ये नेगेटिव थॉट्स आपको नहीं लेना है, आपको पॉजिटिव थॉट्स ही लेना है। आप बुक्स पढ़ सकते हैं, आप म्यूजिक सुन सकते हैं, अपने आसपास के लोगों के साथ, घर वालों के साथ मास्क पहन के एक कमरे से दूसरे कमरे में आप बातें कर सकते हैं दूर डिस्टेंस में रह के। प्रॉपर डाइट लीजिए, जरूर लेना जरूरी होता है। कोई भी बीमारी में अगर आपको बुखार है, सर्दी खांसी होता है, कुछ भी होता है, सबसे अहम है एक प्रॉपर डाइट लेना, क्योंकि आप प्रॉपर डाइट लेंगे तभी आपको शक्ति मिलेगी, आप फाइट कर पाओगे। ये जो बैक्टीरिया हमारे शरीर के अंदर है उससे आप फाइट कर पाओगे, उससे आप अच्छे से वीकनेस से बाहर आ पाओगे। और एक मेन चीज मैं इसमें जरूर कहना चाहूंगी, लोगों को लगता है कि 2 हफ्ते क्वारंटाइन होने के बाद हम लोग अपनी जिंदगी बहुत नॉर्मली लीड कर सकते हैं, भागम भाग बाहर एक्सपोज होना, कुछ भी करना, ऐसा नहीं करना है। ये मेरे पर्सनल एक्सपीरियंस से है कि 2 वीक्स क्वारंटाइन रहने के बाद 2 वीक्स और आप खुद को टाइम दीजिए, और आप अपने वीकनेस से बाहर आने के लिए जो भी जरूरत हो, लाइट योगा, एक्सरसाइज, मेडिटेशन, गुड डाइट, ये कंटिन्यू कीजिए। और उसके बाद आप धीरे धीरे अपने काम पे आप लग सकते हैं। आपको प्रेशर नहीं लेना है ये सोच के कि बस 2 हफ्ते की बात है, इसके बाद हमको कुछ करना नहीं है। आपको बिल्कुल अपनी तबीयत का ख्याल रखना है, आसपास के लोगों का ख्याल रखना है, अपने सुरक्षित को पहले नजर रखे। फर्स्ट सेल्फ प्रोटेक्शन, खुद को प्रोटेक्ट करना है और आसपास के लोगों को भी प्रोटेक्ट रखना है। और मैं चाहूंगी कि अगर आप इतना बेसिक फॉलो करेंगे तो आपको इससे डरने की जरूरत नहीं। अगर आप पॉजिटिव भी हुए हैं तो आपको नेगेटिव होने में ज्यादा वक्त नहीं लगेगा। विशिंग यू ऑल द बेस्ट एंड थैंक यू सो मच। इसके बाद मैं अपनी फ्रेंड नीलिमा चौहान जी से अनुरोध करूंगी कि ये कोविड के जो सर्कमस्टेंसेस में हमने अपनों को खोया है, हम लोगों ने बहुत ऐसे परिस्थिति देखे जो हमने सोचा नहीं था कि हॉस्पिटल के बेड नहीं मिलेगा, ऑक्सीजन नहीं मिलेगा, अपने प्रियजनों को हम लोगों ने खोया है। ऐसे परिस्थिति में हम लोगों को क्या करना चाहिए, इस पे हमें नीलिमा चौहान जी गाइड करेंगे। थैंक यू सो मच। थँक यू पियाली मॅडम. नमस्कार. सर्वप्रथम अनुष्का फाउंडेशन आणि तितिक्षा ग्रुपचे मी खूप मनापासून आभार मानते की त्यांनी हा आजचा प्रोग्राम अरेंज केला आहे आणि प्रत्येकाला एक छोटासा टॉपिक देऊन त्यातून आपल्या सर्वांचे मार्गदर्शन करण्याचा विचार त्यांनी ह्या चर्चासत्रातनं केलेला आहे. आता मला आलेला विषय आताच पियाली मॅडमनी सांगितलेला आहे की कोरोना काळात कुटुंबासोबत काही अप्रिय घटना घडली तर कसे त्याला सामोरे जायचे किंवा त्या काळात आपले मनोधैर्य कसे वाढवायचे. आता आपल्या समोर जी परिस्थिती आहे हे एकतर नैसर्गिक आपत्तीच आहे. कोविड-19 म्हणजे अचानक आपल्या समोर उभी राहिलेली ही नैसर्गिक आपत्ती आहे आणि ह्यातनं आपल्याला मार्ग काढायचा आहे. रॅदर दॅन आपण मार्ग काढत आहोत, त्याच्याशी यूज टू होत आहे. परंतु असं आहे की प्रत्येक वेळी एक नवं संकट आपल्या समोर येते, नवीन परिस्थिती आपल्या समोर येते, त्याला आपल्याला सामोरे जायचं आहे. आत्ताच आपण बघितलं, संध्या मॅडमनी आपल्याला गायडन्स केलं की कोविड पूर्व काळात आपण कसं वागायला पाहिजे. पियाली मॅडमनी आपल्याला सांगितलं की मला कोविड झालेला होता किंवा प्रत्येकाला जेव्हा कोविड होतो, ज्यांना कोविड होतो ते या परिस्थितीत कसे वागतात. ह्या सर्व आता मला जो आलेला विषय आहे तो
थोडासा सगळ्यांना अप्रिय असलेला विषय आहे की ह्या काळात काही अप्रिय घटना घडली तर. पण खरं तर आता जेव्हापासून हा कोविड आलाय तेव्हापासून आपण बघतो आहे अनेक कुटुंब ह्या वेगवेगळ्या घटनांना सामोरे गेलेलं आहे. आपण कित्येक जणांचे मृत्यू आपण आपल्या जवळच्यांचे, आपल्या नातेवाईकांचे, आपल्या मित्रांचे आपण बघितले आहे, ऐकले आहे आणि ह्या सर्वांचा अनुभव आपण केलेला आहे. तिथे आपण खचलो आहे. प्रत्येक जण असं झालंच नसेल की एखादी घटना ऐकली आणि त्याला तिथे दुःख नाही झालं किंवा त्या दुसऱ्या क्षणाला तो सावरला. पण खरं तर आजच्या ह्या परिस्थितीमध्ये स्वतःला सावरणे, स्वतःच्या कुटुंबाला सावरणे ही प्रत्येकाचे कर्तव्य आहे आणि ते प्रत्येकाला करावेच लागणार आहे. प्रत्येकाने धीराने आणि संयमाने ह्या परिस्थितीला सामोरे जाण्याची गरज आहे आणि ही काळाची गरज आहे, आजच्या परिस्थितीची गरज आहे. आपण आपल्या नातेवाईकांचे किंवा जवळच्या व्यक्तींची जेव्हा अशी घटना ऐकतो तेव्हा आपलं मन काय करावं कळत नाही, मन सुन्न होऊन जातं. पण जर आपण ह्याच विचारात राहिलो की ही घटना काच घडली असेल, ह्याला कोविड झाला तो काच झाला असेल, तो कोविडने त्याचा मृत्यू झालाय, त्याचा मृत्यू का झाला असेल, ह्याच विचारात जर आपण राहिलो तर आपल्याला मार्ग सापडणार नाही. त्यामुळे प्रत्येकाला ह्या परिस्थितीमध्ये सकारात्मक दृष्टिकोन ठेवून जी परिस्थिती आपल्या समोर आली आहे तिचा स्वीकार करायला पाहिजे. घटना घडली आहे, ती घडून गेली आहे. त्यामुळे त्या घटनेचा का घडली हा विचार केल्यापेक्षा आता ह्या घटनेतनं आपल्या कुटुंबाला कसं सावरायचं आहे किंवा आपण इतरांना काय मदत करू शकतो ह्यावरती आपण प्रत्येकाने विचार करणे गरजेचे आहे आणि आपल्या सगळ्यांचे ते प्रथम कर्तव्य आहे. आता बघा, जेव्हा एखादी दुःखद घटना पूर्वी घडत होती, एखाद्या जवळच्याचा मृत्यू होत होता, तेव्हा आपण 15 दिवस, 10 दिवस, 8 दिवस जे काय असेल त्याच्या नात्याच्या एका ह्याच्यानुसार आपण त्याचं दुःख व्यक्त करत होतो किंवा त्या दुःखातनं बाहेर यायला आपल्याला तेवढे दिवस लागत होते. पण आज आपल्याकडे तो वेळच नाहीये. आज आपण जर एखाद्याची मृत्यू झाली, घरातली असेल की बाहेरच्यांची असेल, एखाद्या जवळच्या मित्राची असेल, पण आपण जर त्याच गोष्टींमध्ये आपण आपला वेळ घालवला तर आपली बुद्धी, आपली एनर्जी त्यामध्ये वेस्ट होईल आणि परिणाम आपल्या शरीरावरती होऊन कोरोना आपल्याला पण जरी आपल्याला नसेल तरी पण कधी पण आपल्यावरती अटॅक करू शकतो. त्यामुळे प्रत्येकाने आपले स्वास्थ्य, मानसिक स्वास्थ्य टिकवायला पाहिजे आणि ह्या परिस्थितीतनं लवकरात लवकर बाहेर येण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आली त्या परिस्थितीत तिथेच थांबणे हे त्या परिस्थितीत उत्तर नाही आहे किंवा आपले कर्तव्य पण नाही आहे. पण आज वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपण बघतो आहे की प्रत्येक जण आपापल्या संसारामध्ये किंवा आपापल्या घरामध्ये व्यस्त आहे. परंतु आपल्याला आपलं कुटुंब तर सांभाळायचंच आहे. त्याचबरोबर आपल्याला आपल्या मैत्रिणींचे, आपल्या जवळच्यांचे, आपल्या नातेवाईकांना पण आधार द्यायचा. एकाची सकारात्मक वृत्ती असेल किंवा दृष्टिकोन असेल तर तो दुसऱ्याला पण त्याच्या दुःखातनं वर यायला उपयोगी पडू शकतो. म्हणून आपण प्रत्येकाने आपल्या आपल्या जवळील जे व्यक्ती आहे त्यांना पण मदत करायला पाहिजे. त्यांना पण ह्या गोष्टींना बाहेर येण्यासाठी आपण अवश्य मदत करायला पाहिजे. आता बघा, आपल्याला खरं तर हा विषय इतका सोपा नाहीये. तुम्हाला वाटत असेल की सांगायचं बरोबर आहे. एखादी घटना, अप्रिय घटना घडते, कुणाचा जवळच्यांचा मृत्यू होतो, त्यातनं सावरणं हे सोपं नाहीच आहे. पण सोपं नाहीये म्हणून आपण तिथेच थांबणार आहे का? किंवा आपण तिथेच थांबायला पाहिजे का? तर नाही. वेळ आलेली आहे आणि ही वेळ आपत्तीची आहे. त्यामुळे आपण तिथे थांबून चालणार नाही. आता आपल्या सर्वांना माहिती आहे. आपण वेगवेगळ्या युद्ध बघितले म्हटल्यापेक्षा आपण आपल्या आयुष्यात बघितले नसले तरी ऐकले आहे. कुठेतरी आपण सिनेमामध्ये तो पिक्चर बघितला आहे की कसं युद्ध असतं. युद्धामध्ये सैनिक त्याच्या सोबत राहणाऱ्या जे रोज सोबत सगळे सैनिक असतात त्यातल्या एखाद्या सैनिकाचा मृत्यू होतो. त्या युद्धभूमीवरती तो पडलेला असतो. बाकी सगळे जे त्याच्या बरोबरचे असतात त्यांना त्याचं दुःख होतं ना, होत नाही असं नाही, पण ते तिथे थांबत नाही. ते जर तिथे थांबले
तर युद्ध जिंकण्याचा तर प्रश्नच नाही, पण त्यांचा तिथेच मृत्यू होणार. हीच सेम परिस्थिती आता आपल्यावरती आली. हे जे आपण कोरोनासोबत युद्धच लढतो आहे, आणि या युद्धामध्ये आपण जर आपल्या जवळचं कोणीतरी गेलाय म्हणून त्याला कुरवाळत बसलो, त्याला स्वतः आपण जवळ तर जाऊ शकत नाही, पण त्याचं दुःख आपण आपल्या मनामध्ये ठेवत बसलो, कुरवाळत बसलो, तर आपल्यालाही जायला काहीच वेळ लागणार नाही. कारण मानसिकता ही एकदा ढासळली की त्यातनं बाहेर यायला खूप वेळ लागतो. आणि मग आपली जर शक्ती कमी झाली, आपली इम्युनिटी कमी झाली, तर कुठलाही व्हायरस आपल्यावरती अटॅक करतो. त्यामुळे आपण आता कोरोना योद्धा बनायचे आहे आणि आपल्याला हे कोरोनाचं युद्ध जिंकायचं आहे. आता मला याच परिस्थितीवरती एक दोन ओळी सुचल्या, त्या मी आपल्या सर्वांना वाचून दाखवते. आणि त्यातल्या प्रत्येक शब्दाचा आपण जर विचार केला आणि त्याप्रमाणे वागलो, तर मला असं वाटतं की आपल्या कुटुंबावरती, आपल्या नातेवाईकांवरती किंवा आपल्या मित्रमैत्रिणींवरती, ज्यांच्यावरती हा असा प्रसंग आला असेल, त्यांना आपण बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतो आणि करायला पाहिजे. बघा, आता आयुष्य सोपं नसतं, ते सोपं करायचं असतं. कसं? थोडा संयम ठेवून, थोडं सहन करून, थोडा विश्वास ठेवून, थोडं सतर्क राहून आणि प्रत्येक नकारात्मक गोष्टीकडे दुर्लक्ष करून आयुष्य सोपं आणि सुंदर करायचं असतं. मैत्रिणींनो, मला प्रत्येकांना हेच सांगायचं आहे की आपण ह्या कोरोनाच्या काळामध्ये संयम ठेवायला हवा, सहनशक्ती वाढवायला हवी, विश्वास ठेवायला हवा. मग तो आपल्या देवावरती असेल, आपलं जे काही विश्वास ठेवण्याचं आपलं स्थान असेल त्या गोष्टीवरती असेल. सतर्क राहायला हवं. ही परिस्थिती युद्धाची परिस्थिती आहे, ही परिस्थिती आपत्तीची आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहायला हवं आणि नकारात्मकता जी आहे ती आपल्यातली काढायला हवी. आणि ह्या सर्व वरती जर आपण विश्वास केला तर आपल्यावरती कुठलंही संकट आलं तर त्यातनं आपण बाहेर निघू शकतो आणि आपलं आयुष्य सोपं करू शकतो. आपण स्वतःला सावरू शकतो. सुरुवातीला आपण स्वतःला सावरायला हवं. स्वतःला आपण सावरू शकलो तरच आपण इतरांना मदत करू शकतो. त्यामुळे स्वतः सावरा, तरच आपण आपल्या कुटुंबाला मानसिक आधार देणार. एवढे बोलून मी स्वतःची शक्ती वाढवण्याची प्रत्येकाला विनंती करते. थँक्यू. आणि पुढील सूत्र मी मोना मॅडमकडे सुपूर्द करते. धन्यवाद निलिमा मॅडम. निलिमा मॅडम आपल्याला खूप चांगल्या प्रकारे सांगितलं आहे की एखाद्या जे घरात अप्रिय घटना घडली करोनामुळे, तर आपण कसं त्याला सामोरं जायला पाहिजे. कारण आपण बघतोच आहोत की ही जी दुसरी लाट आली त्या लाटेने खूप जण आपण गमावलेली आहेत. पण माझ्याकडे जो विषय आहे तो म्हणजे जे आहेत कुटुंबामध्ये आणि ज्यांना या लॉकडाऊनचा सामना करावा लागतोय. गेले 2 वर्ष खरं म्हणायला गेलं तर आपण लॉकडाऊन फेस करतोय. मागची समर व्हेकेशन आणि आत्ताची समर व्हेकेशन. जर आपण असा विचार केला की हे आपल्या बरोबर काय झालं आणि जर आपल्याला असं वाटलं की या सगळ्यामध्ये हे आपलं पूर्वीचं आयुष्य आणि आताचं आयुष्य कितीतरी फरक आहे. आणि त्या फरकामुळे आपल्याला असं होतंय की जुने फोटो बघितले तरी त्रास होतो की पूर्वी आपण किती एन्जॉय करायचो, सारखं हॉटेलिंग करायचो, मास्क घालावा लागत नव्हता. आता लोकांना असं झालं की मास्क नाही घालायचा आहे, पण मग कसं करायचं? कारण मास्क घालावा लागतोय, मास्क घातला नाही तर आपल्याला जीवाची भीती वाटते आहे. तर ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं की एक आपल्याला ह्याच्यामध्ये असं करता येईल की जी आहे ती परिस्थिती, जसं निलिमा मॅडमने सांगितले की जी परिस्थिती आहे ती आपल्याला ऍक्सेप्ट करायला पाहिजे की हा करोना हा जीव घेणा आजार जे हा अख्ख्या जगात धुमाकूळ घालतोय आणि आपणही त्यातनं वेगळे नाही आहोत, आपणही वाचलेले नाही आहोत. जरी आता लॉकडाऊन अनलॉक सुरू होईल, लॉकडाऊन हळूहळू उठेल, तरी देखील एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला करायची ती म्हणजे कमीत कमी गरजेच्या वेळेला बाहेर पडायचंय. ज्यांना शक्य आहे त्यांनी घरात थांबायचंय, कारण आपण घरात थांबून आपलं आणि आपल्या कुटुंबियांचं रक्षण करू शकतो. त्याचप्रमाणे दुसरं आपल्याला करायचं आहे म्हणजे की आपल्या दिवसाचं आपण एक शेड्यूल बनवू की जसं की आता सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत पूर्वी आपण जसं करत होतो की 9 वाजता शाळेत जायचं किंवा 9 वाजता ऑफिसला जायचं, 6 वाजता परत यायचं आणि मग आपलं बाकीचं रुटीन फॉलो करायचं आणि आपल्याला वाटायचं आपला दिवस किती फास्ट जात आहेत, वर्ष किती फास्ट जात आहेत. पण हीच जर आपण असा जर विचार केला की
आपण ऑफिसलाच आहोत, फक्त आपण घरून काम करतोय. आता जे IT मध्ये आहेत आणि जे घरनं काम करतायत त्यांना काही प्रॉब्लेम नाहीये. पण आमच्यासारखी जी लोकं आहेत, आता मी लॉयर आहे आणि मला तर असं कळतं आहे, की मला पूर्वी कोर्टात जायचे मी, आता सध्या कोर्ट बंद आहेत, अगदी इमर्जन्सी कामासाठी आहेत. तरी देखील मी माझा आणि माझ्या कुटुंबियांना जसं दिवसाचं एक शेड्यूल ठरवून दिलं, की अमुक-अमुक वेळेला उठायचं, मग या वेळेला घरातली कामं करायची, यावेळेला स्वतःची वैयक्तिक कामं करायची, यावेळेला कुटुंबाने एकत्र बसून सकाळ संध्याकाळ जेवायचं. कारण ही गोष्ट पूर्वी आपल्याला जमत नसायची. आपण कामाला जायचो आणि आपल्याला त्यामध्ये असं वाटायचं की गार अन्न जेवायला लागतंय. एकटं कुठेतरी बसून पटकन 4 घास जेवायला लागतात. मग लॉकडाऊनने कदाचित आपल्याला ही संधी दिली किंवा ह्या कोरोनामुळे जेव्हा आपण घरी बसतोय, तेव्हा आपण ह्या संधीचा फायदा घेतला पाहिजे आणि सगळ्या घरच्यांनी एकत्र गरम-गरम जेवण जेवलं पाहिजे. दुपारी मुलांना जे काही हवंय ते त्यांची कामं, त्यांचे खेळ खेळून दिले पाहिजेत. पालकांनी मुलांबरोबर न रागवता, न चिडता वेळ घालवायला पाहिजे. कारण तीही बिचारी गेले 2 वर्ष घरी आहेत. त्यांच्या मनाचा विचार केला तर आपल्याला लक्षात येईल, की त्यांना ह्या सगळ्याचं किती फ्रस्ट्रेशन आलंय. आणि आपणच फक्त फ्रस्ट्रेट नाही होत, तर मुलं सुद्धा फ्रस्ट्रेट आहेत. तर या सगळ्यामध्ये मला असं वाटतं, की जर मुलांना आपण योग्य तेवढा वेळ दिला आणि थोडा वेळ त्यांना त्यांचं करून दिलं. जास्त शिस्तीचा बडगा न दाखवता. कारण आताच्या ह्याच्यात सगळ्यांनी आपापल्या जीवाचं रक्षण करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. त्यामुळे जर तुम्ही रुटीन एक फॉलो केलंत, रुटीन लावलंत आपल्या घरच्यांचं आणि आपलं, तर वेळ असा आपला भुरकन उडून जाईल. आणि एक लक्षात ठेवायचं, की हे जे घरी बसणं आहे, हे दुसऱ्या कोणी लादलेलं नसून आपण आपल्या जीवनाची काळजी घेण्यासाठी म्हणून घरी थांबायचंय. उद्या अनलॉक जरी झालं, तरी शक्य तेवढं घरनं काम करा. जसं आता आम्ही Zoomवर ही मीटिंग अरेंज केलेली आहे, हे लेक्चर अरेंज केलेलं आहे. तसंच व्हर्चुअली आपण भरपूर साऱ्या गोष्टी करू शकतोय. क्लासेस जसे ऑनलाईन चाललेत तसेच ठेवा. मुलांना बाहेर पाठवताना जास्त न पाठवता जेवढी गरजेची आहे तेवढ्याच गोष्टींसाठी लहान मुलांना पण बाहेर काढा. मुलं कंटाळत असतील तर त्यांना जेवढं तुम्हाला त्यांना वेळ देता येईल तेवढा वेळ द्या. आणि फ्रस्ट्रेट होऊ नका, कारण तुमचं फ्रस्ट्रेशन हे घरातलं वातावरण बिघडवत असतं. मग भले वडील असो किंवा बाबा, आई असोत. त्याचप्रमाणे ह्या कोरोनाने आपल्याला 3 आघाड्यांवर लढ्याला लावलेला आहे. ते म्हणजे आर्थिक आघाडी असेल, मानसिक असेल आणि शारीरिक असेल. या तिन्ही आघाड्यांवर आपण आता लढतोय. पण एक असा दिवस येणार आहे, की आपण या सगळ्यातनं मुक्त झालो असू आणि त्या दिवसाची आपल्याला वाट बघायची आहे आणि त्या दिवसापर्यंत आपल्याला ह्या कोरोनाशी लढून आपल्याला सुखरूप जगायचं आहे. कुठलाही कोरोनाचा सामना करताना आपल्याला डगमगायचं नाहीये. आणि मला असं वाटतं या लेक्चर सीरीज मधनं आम्ही हेच सांगायचा प्रयत्न करतोय, की लॉकडाऊन मध्ये आता मी अडकलीये आणि आता मला काही शक्य नाही, मला कंटाळा आलाय, तर असा मॉरल डाऊन करू नका. हे आपल्याला युद्ध आहे. किती वेळ चालेल आपल्यालाही माहित नाहीये. सायंटिस्ट त्याच्यावर इलाज शोधतायत, व्हॅक्सिन आलेली आहे. पण तरी देखील जोपर्यंत शेवटचा रुग्ण या पृथ्वीवर आहे, तोपर्यंत आपण आपल्या कुटुंबियांची काळजी घ्यायची. मला असं वाटतं मिळालेला विषय असा होता, की खूप सारं त्याच्यात बोलण्यासारखं आहे, पण वेळेची मर्यादा आहे. त्यामुळे माझे 2 शब्द मी इथेच थांबवते आणि आजच्या शेवटच्या ज्या लेक्चरर आहेत अनिशा फणसळकर मॅडम, त्यांना विनंती करते, की त्यांनी पुढची सूत्र हातात घ्यावीत. थँक्यू. मोना मॅडम नमस्ते. सर्वांना नमस्ते. मोना मॅडम थँक्स. खरं सांगायचं तर आपण आता सगळ्यांचं म्हणणं ऐकलं. काय वाटतंय तुम्हाला? सगळ्यांनी पुन्हा पुन्हा वारंवार हेच सांगितलंय, की तुम्हाला हेच सांगितलंय ना, की सकारात्मकता वाढवा. तुम्ही तुमच्या मनाचा विचार करा. तुम्ही तुमचं शरीर स्वस्थ ठेवा. चांगल्या प्रकारे डील करा. चांगल्या प्रकारे लोकांशी बोलण्याचा प्रयत्न करा. पण ना ह्याच्यात सुद्धा आणखीन एक तुम्हाला गडबड वाटते का हो, की हे सगळं तुम्ही सांगताय मान्य आहे, पण हे करायचं कसं? कारण अडचण आमची तिथेच आहे ना, की आम्ही करायला जातोय पण आम्हाला ते कुठेतरी अडचणी त्यामध्ये सुद्धा येत आहेत. मला असं वाटतं, की आतापर्यंत सगळ्या वक्त्यांनी इतक्या छान पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय, त्याच्यावरती वर्कआउट केल्यानंतर काहीही अडचण येण्याची गरज नाहीये. फक्त एक गोष्ट समजून घ्यायला लागणार आहे, हा कोरोना नक्की आहे काय हो? का घाबरवतोय तो तुम्हाला सगळ्यांना? म्हणजे कोरोना नव्हता त्यावेळेला आपण घाबरतच नव्हतो का असं वाटतंय तुम्हाला? बिलकुल नाही. कोरोना नसताना सुद्धा आपण सगळेजण घाबरत होतो. कशाला घाबरत होतो? कुणाचा ऍक्सिडेंट झालाय, आपण विचलित होत होतो. काहीतरी कारणाने, मग हार्ट अटॅक असो आणखीन काही असो, आपण घाबरत होतो. आपल्याकडे 100 माणसांचा एखादा कार्यक्रम आहे,
त्याला पण आपण थोडंसं का असेना घाबरत होतो ना, की अरे एवढी माणसं येणार आहेत, आता कसं होणार आणि होणार का नाही व्यवस्थित. हे छोटं घाबरणं आणि मोठं घाबरणं फरक काहीच नाहीये. घाबरण्यातली रिॲक्शन काय असते, तर घाबरल्यानंतर तुमचं मन विचलित होतं आणि ते भिरभिरतं. ते भिरभिरलेलं मन स्थावर करण्याकरता आपल्यालाच समजवायला लागतं. अच्छा 100 माणसं येणार आहे, पण आपली सगळी व्यवस्था आहे, नको घाबरूस. आपण स्वतःलाच समजावतो. अच्छा असं असं झालं, ऍक्सिडेंट झालाय, होईल त्यातनं पण सगळं बरोबर. आता झालंय काय, कोरोना आल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतंय की कोरोना आपल्याला गिळंकृत करणार आहे. तुम्ही एक विचार करा की हे मी फक्त सायकोलॉजिकली सांगतेय किंवा एक माणसाची वृत्ती सांगते असं नाहीये. स्टोन एज पासून आपण बघूया, त्या काळात सुद्धा माणूस घाबरत होता. माणूस जन्माला आलाय तोच मुळात निगेटिव्हिटी घेऊन, कारण सकारात्मकता आहेच पण त्याचबरोबर नकारात्मकता पण आहे. त्यावेळेला तो कशाला घाबरत होता, एक साधी गोष्ट, आकाशामध्ये वीज चमकली ना की तो माणूस घाबरत होता, कारण त्यांना माहितीच नव्हतं की वीज म्हणजे काय आहे. मग वरती आकाशाकडे बघून ते हात करत होते की बाबा आम्हाला सांभाळ, कारण ते विजेला देव मानत होते. म्हणजे वीज आहे ते माझा प्राण घेणार आहे का, अशी भीती होती. आत्ताची आपली परिस्थिती तीच आहे. हा कोरोना प्रत्येकाला गिळंकृत करणार नाहीये. आतापर्यंत तुम्ही ज्यांचे अनुभव ऐकले, ज्यांची वचनं ऐकली, ज्यांनी तुम्हाला छान पद्धतीनं समजावून सांगितलंय, त्या सगळ्यावरती अंमलबजावणी केली तर तुम्हाला निश्चितच तुमचं दडपण कमी होणार आहे. तुम्हाला कोरोना झालाय आणि तुम्ही तो फेस करताय. आपण आपल्यापैकी बऱ्याच जणांनी हा अनुभव घेतलाय माझ्यासह. मग त्यावेळेला डॉक्टर आहेत, नातेवाईक आहेत, सगळे आपापलं काम उत्कृष्ट करतायत, आपल्या परीनं जीव लावून तुम्हाला सावरण्याचा प्रयत्न करतायत. सगळ्यात मोठी जबाबदारी कुणाची आहे, तर ती त्या त्या व्यक्तीची आहे ज्याला कोरोना झालाय. त्यांनी काय करायचं असतं, तर स्वतःच्या मनावर दगड वगैरे ठेवायची गरज नाही. उलट मनाला बाहेर काढून स्वतःला समजवायचंय, एवढे सगळे आहेत, मला फक्त हात द्यायचा आहे त्यांना आणि मला स्वतःचं मन स्थिर करायचंय की हो मी यातून बरा होणार आहे, बरी होणार आहे. आणि ही जर का सकारात्मकता तुम्ही लावून धरली तर स्वानुभव सांगते की आपण त्यातून, डॉक्टर आहेत ते देवदूतच आहेत अगदी 100%. तुम्हाला तुमचे नातेवाईक सांभाळणार आहेत, पण तुमचं मन जर का तुम्ही सैरभैर होऊ दिलं नाही, त्याला कंट्रोल नाही पण त्याचं नियोजन केलं की ओके मला कोरोना झालाय पण मी यातनं बाहेर पडणार आहे, ही सकारात्मकता खूप महत्वाची आहे. त्याच्याकरता मग मी असं थोडक्यात सांगेन, आपल्याकडे वेळ कमी असल्यामुळं, की मेडिटेशन, योगा किंवा व्यायाम यातलं तुम्हाला जे जमतंय ते करा. आतापर्यंत गेल्या इतक्या वर्षात जे जमले नाहीत ना ते छंद जोपासा. घरातल्या मुलांशी चांगलं बॉन्डिंग करायच्या करता, मोनाताईंनी आताच सांगितलं तुम्हाला काय काय करायला लागेल. त्याच्याबरोबर मी एक सांगेन गोष्ट, मुलांमध्ये मूल होऊन राहा, तुम्हाला तुमचं बालपण आठवेल आणि ते खुलून येईल. हे सगळं केल्यानंतर मला नाही वाटत कोरोनाची भीती तुम्हाला वाटणार आहे. कोरोनाची भीती आपल्याला घालवायची नाहीये, कारण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपण सुटणार आहोत. माणूस त्याच वृत्तीचा आहे. अशक्य अशा गोष्टी आपण करू शकतो ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आणि पाय घसरून पडतो. त्यामुळं आपल्याला कोरोना काहीच नाहीये असं नाहीये म्हणायचं, पण कोरोना कोरोना असं सतत वागवून घेऊन त्याची भीती पण बाळगायची नाहीये. पण जसं सगळ्यांनी सांगितलं तसं स्वतःच्या तब्येतीची काळजी घ्या, मनाची शुद्धता ठेवा, मनावरती कुठेही दडपण येऊ न देता मनाला बूस्ट करा. शरीर बूस्ट करतो ना आपण, दूध घेतो, पालेभाज्या खातोय, फळं खातोय, मनाला पण बूस्टर द्या. कशाचा बूस्टर द्याल मनाला, रोज मनाला स्वच्छ करायला शिका. मैत्रिणींशी गप्पा मारा, मित्रांशी गप्पा मारा, तो एक खूप चांगला बूस्टर आहे. संध्या मॅडमनी सांगितलंच. सो अशा प्रकारे आपण आपलं मन सक्षम करूया, दृढ करूया, मनाला थोडस ना घासून पॉलिश करूया आणि त्याच्यानंतर बघा तुम्ही कोरोनाला हरवायला नक्की सक्षमपणे पुढे जाल. मला असं वाटतं आपल्या कार्यक्रमाचं ह्यामध्येच फलित आहे की अर्थातच अनुष्का फाउंडेशननी आणि तितिक्षा ग्रुपने हा कार्यक्रम आयोजित केला होता तो अशासाठी की आज कोरोनाची भीती इतकी बसलीये की भीती थोडीशी कमी करून सक्षमपणे आपण त्याला तोंड देण्याकरता कसे पुढे जाऊ शकतो ह्याकरता आपण हा परिसंवाद आयोजित केला होता. असेच आम्ही तुमच्या समोर वारंवार येत राहू, आमच्या मनातले विचार तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तुमच्याही काही सजेशन्स असतील तर आम्हाला सांगत जा, त्याप्रमाणे आम्ही पुढचे कार्यक्रम पण घेत जाऊ. सगळ्यांच्या वतीने